जय भीम, जय शिवराय बंधूंनो. देवांचा धर्म आणि धर्मांची देवले या पुस्तकाचे लेखक महाराष्ट्राचे थोर इतिहासकार प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकामध्ये प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की देवलांची निर्मिती आणि देवांचे स्थान हे कसे तयार झाले. तर सर्वप्रथम प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की भट्टेतरांच्या धार्मिक गुलामगिरीमध्ये देवांचा सर्वप्रथम नंबर लागतो. देवलांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला झालेली नसून ही हिंदू धर्माची अलीकडची कमाई आहे. ते प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परगंता होईपर्यंत म्हणजे इसवी सनाचा उगम होईपर्यंत ह्या देशामध्ये कुठेही हिंदू देवांचा सुगावा लागत नाही. तोपर्यंत आमचे हिंदू देव कोणत्या थंडीवाड्यामध्ये किंवा उन्हामध्ये कुडकुडत बसलेले होते. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की विद्वान संशोधकांच्या मते आर्यांची ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी 7000 वर्षापूर्वीची आहे. इतके वर्षे हे आमचे हिंदू देवाशिवाय कुठे बसले होते. त्यांचा देवलातला थाट पाहिला असता एखाद्या गरीब माणसाला एक वेळच्या जेवणाचा प्रश्न पडतो, परंतु या देवांना सकाळचा नाश्ता, दुपारचा जेवण आणि संध्याकाळचे जेवण आणि दिवस सुनसुना जावा नाही म्हणून काकड आडत्या, माकड आडत्या, शेजारत्या आहेतच. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की कोट्यवधी गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्म श्रद्धालू हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोनपाटाचे ठिंगणही मिळण्याची पंचायत, पण आमच्या देवांना छपरी, पलंग, मच्छरदाणी, गादी गिऱ्याशिवाय भागायचेच नाही. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटणी केली, तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीने त्यांना तुरुंगवजा देवळातली भटमान्य राजविलासी लाभले असावे. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की देवळे आणि देव यांची कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या दोन मूळ संस्था अस्तित्वात कशा आल्या आणि त्यांची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरुरी आहे. त्यासाठी आर्य संस्कृतीच्या जोडीने इजिप्त आणि मेसोपोटेमियाकडे परिणत होईपर्यंत असलेल्या सेमेटिक नावाच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे. आर्याप्रमाणेच सेमेटिक लोक गुरढोरे पालून आज या ठिकाणी तर उद्या दुसऱ्या ठिकाणी वसाहत करणारे धाडसी भटके होते. आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्ग पूजापर्यंत आपल्या धर्माविषयक कल्पनेची काही ठळक रूपरेषा आखलेली होती, पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की आर्यांनी पंजाब सर केल्यानंतर कित्येक वर्ष त्यांच्या मनामध्ये धर्म किंवा देवीय संकल्पनेची बुद्धी सुचलेली नव्हती. इजिप्त आणि सेमेटिक लोक हे नैसर्गिक पूजा म्हणजे दगडाला देव मानून देवालय तयार करण्याची सुरुवात केली. त्याचवेळी प्रत्येक शिरात एक किंवा अनेक देवांचा उगम झालेला आढळतो. ही देवळे सामान्यत राजवाड्या इतकीच असत, मात्र देवांचा मुकुट राजवाड्याच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात देवळे तर बांधली, मग देवळामध्ये देव कुठून आणणार. तर या सर्व देवळात आतल्या बाजूस एक देवघर होता आणि त्याला गाभारा असे आणि त्यात अर्ध पशु व अर्ध मानव अशा स्वरूपाची एक अकराळ विकराळ मूर्ती बसवलेली असे. पुढे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचे प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वसतिस्थान म्हणून मांडण्यात येत असे.